जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरण व्हॅलीची ही ओळख आजूबाजूला असलेले बर्फाळ डोंगर, उंच उंच झाडं, सगळीकडे असलेली हिरवळ यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षणाचं आहे। पण याच बैसरण व्हॅलीत मंगळवारी 4 दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला। आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजानं हा सगळा परिसर हादरून गेला। बैसरण खोऱ्यात सगळीकडे मृतांचा सडा पडला होता। इथल्या हिरवळीवरून रक्ताचे ओढे वाहत होते। या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू तर 20 पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्रातले 4 ते 6 जणांचा समावेश असल्याचंही बोललं जातंय। जगभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 2 दिवसाचा सौदी अरबचा दौरा रद्द करून मंगळवारी रात्रीच ते भारतामध्ये रवाना झाले आहेत। गृहमंत्री अमित शाह स्वतः आज बैसर खोऱ्याला भेट देणार असल्याचंही बोललं जातंय। पण या हल्ल्यानंतर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतली दृश्य काळजाचा तुकडा पाडण्यासारखी आहे। आपल्या डोळ्यासमोर लोकांनी आपल्या कुटुंबियाचा मृत्यू बघितलाय। लोक आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी आक्रोश करताना दिसतात। यात नवविवाहित जोडप्यांपैकी काही महिलांना आपला नवरा गमवावा लागलाय। काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत। प्रत्येकाचा धर्म व गुण ते हिंदू आहेत याची खात्री झाल्यावरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात। या हल्ल्यात वाचलेल्या आणि आपल्या कुटुंबियांना गमावलेल्या लोकांनी सांगितलेल्या हल्ल्याचा थरार मन सुन्न करणारा आहे। हल्ल्यामध्ये नक्की काय घडलं आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियाचा आक्रोश दाखवणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। तर मंगळवारी दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान पहलगामच्या बैसरण व्हॅलीत पर्यटकांची मोठी गर्दी होती। त्याचवेळी 4 दहशतवादी पोलीस आणि जवानांच्या वेशेत आले। त्यांनी खोऱ्यातील पर्यटकांना टार्गेट केलं। प्रत्येक पर्यटकांसमोर उभं राहत त्यांनी त्यांचं नाव आणि धर्म विचारला। जे पर्यटक हिंदू होते त्यांना जागेवरच गोळ्या झाडण्यात आल्या। यात एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय। मी आणि माझा पती आम्ही भेळपुरी खात होतो तेव्हा अचानक ते लोक आले। त्यांनी माझ्या पतीला नाव आणि धर्म विचारला आणि त्यांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली, असं ती महिला व्हिडिओमध्ये सांगताना दिसतेय। आपल्या पतीच्या मृतदेह शेजारी हतबल होऊन बसलेल्या त्या महिलेचा फोटोही सध्या व्हायरल होतोय। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार त्यांचं लग्न 8 एप्रिलला झालं होतं आणि ते दोघेही फिरण्यासाठी बैसरण व्हॅलीत गेले होते। या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कर्नाटकातल्या मंजुनाथ राव यांचीही त्यांच्या पत्नीसमोर हत्या करण्यात आली। त्यांची पत्नी पल्लवी यांनी दिलेल्या माहितीनुसार ते लोक प्रत्येकाचा शोध घेत होते। आमच्या मुलासाठी स्नॅक्स आणायला गेलेल्या मंजुनाथ यांना त्यांनी धरलं आणि त्यांची हत्या केली। मी त्यांना रक्ताच्या थारोळ्यातच पडलेलं पाहिलं। त्यानंतर मी त्यांना मलाही मारून टाकायला सांगितलं तेव्हा त्यातील एक जण माझ्याकडे वळला आणि मी तुला मारणार नाही हे मोदींना जाऊन सांग, असं तो पल्लवीला म्हणाला, असं पल्लवी यांनी सांगितलंय। आपल्या पती गमावल्याचं दुःख सांगताना पल्लवी यांना सतत रडू येत होतं। पल्लवी यांचा लहान मुलगा आपल्या वडिलांच्या जाण्यानं अजूनही धोक्यात आहे। बाबा कधी परत येणार असं तो सारखं पल्लवी यांना विचारतोय। मंजुनाथ यांना माझ्या मुलाला पहिल्यांदा बर्फ पडताना दाखवायची इच्छा होती, त्यासाठीच ते आम्हाला इथं घेऊन आले होते। ही ट्रिप आमच्यासाठी एक छान आठवण असणार होती, पण याच ट्रिपमध्ये मी माझं सर्वस्व गमावल्याचं सांगत पल्लवी यांनी एकच हंबरडा फोडला। हरियाणाच्या कर्नाल इथे राहणाऱ्या विनय नरवाल या 26 वर्षीय नेव्ही ऑफिसरलाही या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागलेत। विनय आणि त्यांच्या पत्नीचं नुकतंच 16 एप्रिलला लग्न झालं होतं। 19 एप्रिलला रिसेप्शन झाल्यानंतर ते दोघेही जम्मू काश्मीरला आले होते। पण दुर्दैवानं लग्न झाल्याच्या 6 दिवसातच विनयला आपले प्राण गमवावे लागले। मूळचे बिहारचे असलेले IB ऑफिसर मनीष रंजन यांची या हल्ल्यात हत्या झाल्याचं सांगितलं जातंय। ते आपले बायको आणि मुलांसोबत इथे सुट्ट्यांसाठी आले होते। पहलगामच्या हल्ल्यात आतापर्यंत महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे। यामध्ये डोंबिवली येथील 3घांचा समावेश असल्याची माहिती माध्यमाकडून येते। हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने अशी या 3घांची नावं आहेत। अतुल मोने हे रेल्वेत परेल वर्कशॉप सेक्शन इंजिनियर पदी कार्यरत होते, तर हेमंत जोशी आणि संजय लेले हे त्यांचे मावस भाऊ असल्याचं सांगितलं जातंय। तर पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघेही ह्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते। त्यांचा उपचारादरम्यान रात्रीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते।
पनवेलच्या दिलीप डिसले यांनाही हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले। महाराष्ट्रातील माणिक पाटील, यश भालचंद्र सुबोध पाटील, शोभित पटेल हे हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या हल्ल्यात वाचलेल्या पुण्यातील असावरी जगदाळे यांनी त्यांच्यासोबत घडलेला थरारक प्रसंग सांगितलाय। असावरी जगदाळे, तिची आई प्रगती जगदाळे आणि वडील संतोष जगदाळे हे त्यांचे मित्र कौस्तुभ गणबोटे आणि त्यांची पत्नी संगीता गणबोटे यांच्यासह जम्मूच्या पहेलगाममध्ये पर्यटनासाठी गेले होते। आम्ही दुपारी घोड्यावरून बैसलर व्हॅलीत गेलो होतो तेव्हा अचानक वरून फायरिंग व्हायला सुरुवात झाली। वाटेतच दहशतवाद्यांनी आम्हाला अडवलं। माझ्या वडिलांचे मित्रही आमच्या सोबतच होते। त्यांनी माझ्या वडिलांना पकडलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असं त्यांना विचारलं। मुस्लिम असाल तर अजान वाचा असं म्हणाले। त्यानंतर असं त्यांनी अनेक पुरुषांना करायला लावलं आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्या असं असावरींनी माध्यमाशी बोलताना सांगितलंय। तसंच तुम्ही मोदींना डोक्यावर चढवून ठेवलंय, तुमच्यामुळे मोदी मोठे झाले, तुम्ही आम्हाला बदनाम केलंय, तुमच्यामुळे आमच्या धर्माला बदनाम व्हावं लागतंय, आम्ही स्त्रियांना काहीही करत नाही तरीही तुम्ही आमची बदनामी केली आहे असं म्हणत दहशतवाद्यांनी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांना गोळ्या घातल्याचं असावरींनी सांगितलंय। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक चेकपोस्टवर पोलीस होते, नाक्यावर पोलीस होते, पण ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नव्हता। आम्हाला ज्यावेळी सुरक्षेची गरज होती त्यावेळी आम्ही आमच्या घरातील लोकांना गोळ्या खाताना पाहिल्या। तुम्ही मुस्लिम नाही असं सांगत आमच्यावर गोळ्या झाडल्या असंही तिनं सांगितलं। दरम्यान उपचार सुरू असलेला संतोष जगदाळे आणि त्यांचे मित्र कौस्तुभ गणबोटे यांचा मंगळवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या 6 जणांचा हल्ल्यात आतापर्यंत मृत्यू झाल्यानं संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जाते। या संपूर्ण हल्ल्यानंतर आता हा हल्ला कसा झाला, दहशतवादी व्हॅलीत कसे पोहोचले या सगळ्यांचा शोध आता यंत्रणांकडून घेतला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदीचा दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाले आहेत। आज दिल्लीत कॅबिनेटच्या सुरक्षा विषयक समितीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदी स्वतः या बैठकीचे नेतृत्व करणार असून पुढची कारवाई काय यावरही चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमध्ये असून ते आज पहेलगामला जाऊन पाहणी करणार आहेत। पुलवामा नंतर जम्मू काश्मीरमध्ये झालेला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचं सांगितलं जातंय। या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालाय, तर मृतांचा आकडा वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे। या हल्ल्यात आपल्या डोळ्यांसमोर ज्यांनी आपल्या माणसांना गमावलं त्यांचं दुःख बघणंही सहन होत नाही, पण दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणतात। मग धर्म विचारून फक्त हिंदूंनाच लक्ष्य करणाऱ्या या दहशतवाद्याला नक्की काय म्हणायचंय हा प्रश्न या हल्ल्यानं उभा केलाय। तर तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।